एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. वच्छ, तुझं काय बी नसलंय ग. पूर्वीसारखी झडझड बोलत नाहीस आणि मध्येच डोळ्यातनं पाणी काय काढतेस. संपदा सासरी गेली तेव्हा पण तुम्ही जेवायला थांबला नाहीत. याआधी असं कधी केलं नव्हतं. नाही ग, मला काय झालंय? काय नाही झालंय. मी आपलं पोटभर जेवण नवऱ्यासाठी तुझा डबा नेणारी, मी कशाला लाजतेय. त्या दिवशी ललिता होती ना, म्हणून मग गेले. म्हणून काय झालं? त्यांच्याशी काही झालंय का तुझं? नाही, काही नाही झालंय. तुमची विहीण ना ती, मी कशाला बाई लुडबुड करू, परकी बाई, म्हणून गेले निघून. काहीतरी काय बोलताय वच्छी आत्या? आणि याच्या आधी तुम्हाला असं कधी वाटलं नव्हतं ते? नाही ग, असं काही नाहीये. आरबाई विषयाला फाटे फोडता तुम्ही. बरं ते जाऊ दे, मला सांग, धाकटी लेक आलीये ना, काय म्हणते? काय बोलली का ती? म्हणजे काय ग, काही झालंय का सांगण्यासारखं? नाही, तेच विचारायचं होतं की लेक घरी आली आहे तर कशासाठी आली, काही कारण असं, म्हणजे मुलींचं असतं ना, म्हणून मी म्हटलं विचारावं तुम्हाला. अरे वच्ची आत्या, अचानक बरे आहात ना? हो, मी बरी आहे. केवढं उकडतंय ना हो. पाऊस कधी पडेल याची वाट बघतोय. वच्ची आत्या, मुंबईत 2च सीझन, उन्हाळा आणि खूप उन्हाळा. अंजली, महेशशी बोलणं झालं फोनवर माझं. हो, संपदा बोलली? नाही, संपदा नाही बोलली, पण महेशशी जे बोलणं झालं त्यावरून अंदाज केला मी की संपी रमली आहे तिथं, सुखाने नांदतीये. चला, म्हणजे पोरगी सुखानं संसार करते म्हणायची. हे सगळं क्रेडिट ललिताबाई आणि वच्छी आत्यांचं आहे. हो बाई. नाही हो वसंतराव, प्रत्येकाचं प्राक्तन असतं, आपण फक्त निमित्त. आमच्या मुलींच्या बाबतीत तुम्ही निमित्त आहात. अगदी खरं. नाही, खरंच तुमचा खूप आधार आहे आमच्या मुलींना. संपदा सासरी गेल्यानंतर आली होती का? म्हणजे झालं काही बोलणं झालं? काय बोलणार? नाही म्हणजे आलीच नाही ती. ती आता तिथे सुखाने संसार करते. म्हणजे या लोकांना काहीच माहित नाहीये. सा काढू यांच्याकडे विषय. बच्चे, तुला खरं विचारू का आता? नाही म्हणजे तू सहज आली आहेस की तुला काही सांगायचंय? सहजच. म्हणजे हॅलो, हा बोलतोय. हो हो हो, नाही हो, मी निघालोच आहे, ऑफिसवर येतो डायरेक्ट. तुम्ही तिकडेच पोचा. हा हा, हो लगेच. अंजली, मला जरा जायला लागतंय, अर्जंट मीटिंग आहे. येतो मी. मला असं विचारायचं होतं की स्वानंदी अचानक कशी काय आली माहेरी?
आता काय येण्याचं कारण म्हणजे मला समजत नाहीये, म्हणून विचारते. काही बोलली का ती? नाही का ग? आल्या आल्या तिघी जणी आल्या. आता सगळं घर दणारून सोडतील. कशी आहे तू? कशी आहे ग बाई? आत्या तुम्ही तुला माहिती आम्ही इतकी मज्जा केली ना, खूप मज्जा आली. त्याच्यासाठी दौरा होता ना तुमचा. आणि काय ग, माझ्या स्वानंदीला किती त्रास दिलात? आम्ही काही त्रास वगैरे नाही दिला. उलट आम्ही जमवलेल्या पैशात ना तिला ट्रीट दिली, पिझ्झा आणि आईस्क्रीमची. अगं बाई, म्हणजे तुम्ही किती पैसे जमवले होते? म्हणजे बघ, 5 रुपयाची 50 नाणी, 1 रुपयाची 100 नाणी आणि 10 रुपयाची किती नोट होती? इझिली बास. पण आम्ही ना खूप मज्जा केली. पण काकू, नील दादा नाही आला ना, नाहीतर मग अजून मजा आली असती. पण आम्ही खूप मज्जा केली हा. आम्ही ना शेवपुरी आणि बर्फाचा गोळा सुद्धा खाल्ला. शाबास. बर, एकदाच सांगा तुम्ही नक्की काय काय केलं ते. ते नाही सांगता येणार काळजी. खूप धमाल केली आम्ही. या सुट्टीत पहिल्यांदाच एवढी धमाल केली आहे. पण आम्ही संपदा ताईला फोन केला होता, तिने उचललाच नाही. तिला आता फोन करू नका, तिला डिस्टर्ब करू नका. येता सुखात आहे तिथे, तिला राहू दे तसंच. हो ग बाई, मुलगी सासरी सुखात असणं हे आई बापासाठी खूप समाधानाची गोष्ट असते, हो ना? अगं बाई, ए बरं झालं बाई तू समोर आलीस. तुझी मैत्रीण आहे ना, तिच्या स्थळाची चौकशी करायची आहे मला. पोटा पाण्याचं नाही का बघावं लागणार, आपल्या ह्याच्यातच राहू का? कुठली मैत्रीण? ती ग निलांबरी परब. ये जरा जरा, मी आलेच. बस काय करा धमाल. कोण आहे? पैसे पेटी आणि ही किल्ली. जा. ए जा म्हणाली ती, म्हणजे जायला सांगते तुला. नाही, ती पेटी परत तिच्या जागेवर ठेवायला लागेल ना. ते मी बघते कुठे ठेवायची पेटी. निघा. हो. हा, वाळू म्हणजे ना. कशाला काढतेस पैसे? काम आहे माझं. एवढे? एवढे कुठे, 5,000 आहेत फक्त. तुम्हाला आठवतंय, पूर्वी मी पाय मोकळे करायला म्हणून जायचे आणि येताना 5-7 हजाराची खरेदी करून यायचे. आठवते ना, पण ते पूर्वी लंकेत सुद्धा सोन्याच्या विटा होत्या म्हणे. आता काय त्याचं? आता सगळा कारभार माझ्या हातात आलाय. हे माझ्या पद्धतीने सगळ्यांना कळायला हवं. या आई, बाळूदादा म्हणत होते तुम्हाला पैशाची पेटी हवी होती म्हणून. हो, सकाळी तुझ्याकडे मागितली होती मी, तू काही आणून नाही दिलीस. आई, काही खरेदी करायचंय का? एवढे पैसे? निलिमा, एक गोष्ट विसरतेस का तू? मी तुझी सासू आहे आणि तू माझी सून. तसं नाही, पण एवढे पैसे. जा विचारतेस, माझ्या मुलाचेच पैसे आहेत ना हे. हो. खैरात नाही वाटत मी, आणि काम नाही आहेत का तुला? जा. जाता पेटी ठेवू? जा. पेटी कुठेही ठेव,
किल्ली माझ्याकडेच असणार. म्हणजे म्हणजे कळलं नाही का? आजपासून किल्ली तुझ्याकडे नाही, माझ्याकडे राहील. येली मैत्रीण, मला काही कळतच नाहीये. भरू दे ग. अचानक माहेरी निघून आलीस, कारण सांगितलंच या लोकांना? म्हणजे मला माहिती आहे. हो, बाळूने सांगितलं मला. पण तू यांना सांगितलंस का? नाही, मी नाही सांगितलं. तुम्ही नाही ना सांगितलं? अगं बाई, किती दिवस लपवून ठेवणार आहे देव माणसांपासून? म्हणजे तुम्ही आता जाऊन सांगणार आहात की काय? हो, सांगणार आहे मी, पण जीभ रेटत नाही माझी. प्लीज घरच्यांना काही सांगू नका. आणि त्याआधी मला संपदाताईबद्दल नेमकं काय झालंय ते सांगा. तुम्ही संपदाताईला पैसे का दिले होते आणि संपदाताई तुमच्या विरोधात खोटं का बोलली? आत्या, बघा, मला माहितीये तुम्ही आमच्यात भांडणं लावणार नाही किंवा कुणालाही त्रास होईल असं वागणार नाही, पण हे सगळं काय आहे? काय सांगू? आत्या, संपदाताई आता बदलली आहे, तरीही ती तुमच्याबद्दल खोटं का बोलली? खोटं बोलली हे समजतं ना तुला? हो, कारण ताई जे म्हणाली तशा तुम्ही वागूच शकत नाही हे माहितीये मला, पण ताई आता वाईट वागेल असं वाटत नाही मला. बहिणीच्या बाबतीत भ्रमातच आहे ही अजून. कसं सांगू हिला खरं? आत्या, तुम्ही काही बोलत का नाही? आता हे बघा, 5 लाखाचा चेक, ताईचं खोटं बोलणं आणि त्यानंतर तुमचं आईंवर चिडणं. जोपर्यंत मला ह्या मागची खरी कारणं सांगणार नाहीत ना तुम्ही, तोपर्यंत माझ्या बरोबर काय झालं तेही मी इथे सांगणार नाही आणि तुम्हालाही सांगू देणार नाही. तर सांगा ना, काय झालंय? हे बघा, खरं सांगायला असं घाबरायचं नाही. खरं बोलल्याने त्रास होतो, पण तो तात्पुरता असतो. देव आपल्या पाठीशी असतो. सत्य एक ना एक दिवस जगाला कळतंही आणि पटतंही. लोकांनी तुला माहेरी धाडलं तरी असंच बोलतेस. हो, कारण मी खरी आहे आणि मला खात्री आहे की एक ना एक दिवस मी माझ्या घरी जाणार आहे. पण खऱ्याला कधीच मरण नसतात. आता तरी सांगा. खूप हिमतीची आहेस ग बाई. आनंदी, संपदा खोटच बोललीये. हो, ती खोटच बोललीये. फक्त ना बाळा, माझ्याकडे पुरावा नाही आहे ग. तो पुरावा येऊ दे, मी तुला सगळं सांगेन. तोपर्यंत तू घरी कधी जाणार आहेस? नका काळजी करू, मी लवकरच माझ्या घरी परत जाणार. माझी बाळ, जा. तू खूप हिमतीची आहेस. अशीच हिमतीने राहा आणि माझ्यासारखीला पण हिंमत दे ग बाई. असं नको ना बघू. तेव्हा शपथ, मी तुला सगळं खरं सांगणार आहे. फक्त तोपर्यंत ना माझ्यावर विश्वास ठेव. विश्वास आहे ना माझ्यावर? पूर्ण विश्वास आहे तुमच्या. नीलिमा, ते गुलाबाचं रोप दे का? नीलिमा, लक्ष कुठे तुझं? नाही, काही नाही. काय झालं? कसला विचार करतेस? विशेष काही नाही. नीलिमा, काय झालं? दमलीयस का तू? स्वानंदी पण नाहीये हल्ली घरी. सगळी कामं तुझ्यावरच पडत असतील नाही का? नीलिमा, तू एक काम कर. तू ना सध्या नर्सरीत येऊच नकोस. पहिला पाऊस पडून गेला ना की मग गर्दी होईल. मग तू ये. नाही हो, मनाला थोडा विरंगुळा मिळावा म्हणून येते मी नर्सरीत. आणि घरात बसून तरी काय करू ना.
2 दिवस जरा आईंचं वागणं पण बदललंय. म्हणजे त्यांनी पेटीच्या किल्ल्या स्वतःकडेच ठेवून घेतल्या. अगं तुझ्यावर किती कामाचा लोड आहे. तुझा भार कमी करण्यासाठी घेतल्या असतील तिने किल्ल्या. मग मी त्याविषयी विचारल्यावर त्या चिडल्या का माझ्यावर? निलिमा, अगं घरात हल्ली काय काय घडते माहितीये ना तुला. चिडचिड होणारच ना तिची. ही चिडचिड आहे ना स्वानंदीमुळेच आली आहे घरात. निलिमा, हे बघ, मला नाही असं वाटत. अगं स्वानंदीला आपण समजूनच घेतलं नाहीये आतापर्यंत. निलिमा, हे बघ, रोपाला सुद्धा माती धरायला वेळ लागतो. त्याची काळजी घ्यावी लागते, मग त्याच्यात जीव येतो. हे बघ, स्वानंदीला सुद्धा आपण थोडा वेळ द्यायला हवा. अजून किती वेळ द्यायला हवा? लग्न होऊन इतके महिने झाले तरी ती अजून आईंचं घरच्यांचं मन जिंकून घेऊ शकली नाहीये. तिच्यामुळे ना घरात खूप प्रॉब्लेम्स वाढतात. आईंचं वागणं तर खूप बदललंय. खूप विचित्र वागतात त्या. निलिमा, अगं मी तुला आधी सुद्धा सांगितलंय. हे बघ, आई आणि स्वानंदीमध्ये जे काही समज गैरसमज निर्माण झालेत ना, ते नील, स्वानंदी आणि आई यांना सॉल्व्ह करू दे. तू त्यात मध्ये नको पडूस. हे बघ, पुढे जर गरज वाटली ना तर मी बोलेन आईशी, पण तू नको बोलूस. नक्की बोलाल? हो, नक्की बोलेन. पण त्यासाठी तू स्वतःला बदलू नकोस निलिमा. पूर्वी जसं समजुतीने सगळ्यांना आपलंसं केलं होतंस ना, तशीच राहा, मोठ्या सुनेसारखी. बाळू, हा? ये जरा इकडे ये. या या समोर या. खुर्ची आणून ठेव इथे. खुर्ची? खुर्ची नाही माहिती ती होती है ना ती? हो ठेवायची आणून इथे. हळू. बाळू, ते डबे उचल आणि तिथे ठेव. पण ते रोज लागतात ना, म्हणून खाली ठेवले सोनांची ताई. पूर्वीचं विसरा आता सगळं. म्हणजे म्हणजे काय म्हणजे? त्या स्वानंदी आणि अच्छी मौशनी फार डोक्यात चढवून ठेवलंय तुला. गप्पपणे काम करायचं ना, तेच बरोबर होतं. चला काम करा. हो हो ठेवतो. एकेकाला वटणीवर आणायला पाहिजे सगळ्याला. पोचतोय का हात? नाही हो. नाही? उंची किती रे तुझी? अरे मोजतोस काय? स्टूल घे आणि चढ वर. ठेव वरती. बावळट एक एक. अरे कसे ठेवलेस डबे? नीट ठेवतो. चौकोनी डबा चौकोनी डब्याच्या शेजारी ठेवायचा. सगळं सांगा. हा, ढकल. पळू देते सगळे डबे खाली. बाळू, क्रिकेटला गेलं होतं की नाही शाळेत का नाही? मग चढता क्रम उतरता क्रम काही शिकवलंय का नाही? कसे ठेवले? आधी मोठा डबा, मग लहान, मग लहान. आवाज नकोय फार डब्यांचा. काय झालं बसायला? बसायला काय झालं? आणि आता ह्या बाजूनी स्वयंपाक करायचा म्हणजे बोलल्यानंतर लगेच येशील. अहो पण तिकडे फिरून घ्यायला लागेल ना त्याचं तोंड. अरे मग फिरव. अहो पण त्याचं कनेक्शन पण बदलावं लागेल ना. ते कनेक्शनच फिरवायचंय ना, हे एवढंच. ठीक आहे, हे नंतर बदलू. पण आता जे बदल सांगितले ते लगेचच्या लगेच व्हायला हवे. पण स्वानंदीताई आल्यावर त्यांना आवडेल ना हे सगळं बदललेलं. स्वानंदीला काय आवडेल आणि काय आवडणार नाही ते माझं मी बघेन. हे घर माझं आहे आणि संसार तुमचा. करेक्ट. याला वाटतंय स्वानंदी परत येणार आहे, पण मी येऊच देणार नाहीये तिला. हे अजून कुणाला कळलंच नाहीये. सत्य आहे. काय झालं बाईसाहेब? काय झालं?
अजून काही झालेलंच नाही, अजून बऱ्याच गोष्टी व्हायच्या आहेत. बाळू तू नोकरेस आणि नोकरासारखंच वागायचं, लक्षात ठेवणे काय ते. हो बाई. चहा ठेवा. हो ठेवतो ठेवतो. हे काय आहे? मिक्सर दिसतोय मला. तो उचलायचा तिथनं आणि इथे आणून ठेवायचा. चला. हो 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 ठेवतो ठेवतो. बाईसाहेब, मिक्सरची जागा बदलली पण लाईटचं कनेक्शन नाही ना तिथे. बाळू ते कनेक्शन करून घेता येतं काय. आणखीन एक गोष्ट, रोजच्या रोज सकाळी भाज्या फळं सगळं इथे काढून ठेवायचं. लोकांना कळलं पाहिजे घरात कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ते. मेनूची डायरी कुठे येते ती खाण्याडी? ही काय द्या म्हणून सगळं सांगता नुसता. पण याच्यात लिहिलंय मेनूचं. डायरीत लिहून ठेवायचं नाही तर मेनू सगळे इथे असतात माझ्या. रोज विचारायचं आणि मेनू करायचं. अहो पण निलिमा वहिनी म्हणतील की कोण आहे बाळू? हा विचार करायला लागतो अजून. तुम्ही हा हे कायमचं लक्षात ठेवायचं, कारण ते तुझ्यासाठी चांगलं आहे. सत्य, हेच सत्य लक्षात ठेवायचं. चला लागा कामाला. हो चहा. हो आता चहा ठेव. हो हो ठेवतो. साखर घाल रे. हो हो. एवढं पाणी? हा जास्त झालंय का? राहू दे, पिन मी 2 कप चहा. हो